हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. गांधारीचा श्रीकृष्णाला शाप. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वीच धृतराष्ट्र आपल्या मृत झालेल्या पुत्र, पौत्र आणि स्वजनांचा दाहसंस्कार करण्यासाठी हस्तिनापुराहून गंगातटी जाण्यासाठी निघाला. हे वृत्त समजताच युधिष्ठिर आपल्या बंधूंना घेऊन धृतराष्ट्राला भेटण्यासाठी निघाला. त्याच्याबरोबर श्रीकृष्ण आणि सात्यकी होते. तेथे आपल्या पुत्रासाठी, पतीसाठी शोकसागरात बुडालेल्या अनेक स्त्रिया विलाप करत होत्या, आक्रोश करत अत्यंत आर्त स्वराने रडत होत्या. युधिष्ठिर धृतराष्ट्राला भेटला, परंतु त्यावेळी धृतराष्ट्राचे मन विषण्ण झालेले, उदास झालेले दिसत होते. धृतराष्ट्राने युधिष्ठिराला आलिंगन दिले. युधिष्ठिर दूर झाल्यावर धृतराष्ट्र अति अधीरतेने भीम कोठे आहे असे विचारू लागला. त्यावेळी पांडवांचे हित करणाऱ्या श्रीकृष्णाने अगोदरच योजना केली होती. त्याप्रमाणे त्याने भीमाचा लोहाचा पुतळा धृतराष्ट्रासमोर सरकवला. धृतराष्ट्राने भीम समोर आला आहे असे समजून उतावीळ होऊन त्या पुतळ्याला कडकडून दृढ आलिंगन देण्यासाठी कवेत घेतले आणि पूर्ण शक्ती एकवटून त्या पुतळ्याला आपल्या पुष्ठभाऊने करकचून घट्ट आवळले. त्याबरोबर त्या पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले. ते आवळणे इतके घट्ट आणि भयावह होते की त्या लोहामुळे धृतराष्ट्राच्या छातीमधून रक्तस्राव होऊ लागला आणि तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी संजयाने त्याला सावरले. श्रीकृष्णामुळे भीमाचे प्राण वाचले. यानंतर श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला कौरवांच्या अधमपणाची आठवण करून दिली. तसेच तो स्वतः, व्यास, भीष्म, विदुर यांनी त्याला स्वतःला युद्ध टाळण्यासंबंधी वेळीच समजुतीच्या गोष्टी सांगूनही केवळ राज्याच्या लोभाने आणि पुत्राच्या प्रेमाने त्याने कोणाचे काही ऐकले नाही. त्याचाच हा महाभयावह परिणाम आहे. यामुळे पांडुपुत्रांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही असे निक्षून सांगितले. हे सर्व ऐकल्यावर भीमाला आपण ठार केल्याचे दुःख होऊन धृतराष्ट्र भीमाच्या नावाने हाका मारू लागला. त्यावेळी त्याला भीम जीवित आहे असे सांगितल्यावर तो शांत झाला. यानंतर शांत झालेल्या धृतराष्ट्राने अर्जुन, नकुल आणि सहदेव या अन्य पांडवांची भेट घेतली. सर्व पांडवांनी त्याला नमस्कार केला. सर्वांना त्याने कल्याण असो असा आशीर्वाद दिला आणि सुखाने राज्य करा असेही सांगितले. यानंतर श्रीकृष्णासह पांडव गांधारीकडे गेले. गांधारी पुत्रशोकाने विव्हळ झाली होती आणि पांडवांना शाप देण्याचा विचार करत होती. त्यावेळी तेथे व्यासमुनी आले आणि त्यांनी आपल्या सुनेला यापासून परावृत्त केले. पांडव तेथे पोहोचल्यावर गांधारीने गदायुद्धात अधर्म केल्याबद्दल भीमाला दोष दिला. परंतु भीमाने गांधारीला कौरवबंधूंनी बालपणापासून आत्तापर्यंत पांडवांना जे कपटाने ठार करण्याचे अनेक प्रयत्न केले त्याची आठवण करून दिली. त्यावेळी कौरव पांडवांमध्ये काही युद्ध नव्हते असेही सांगितले. तसेच त्यांना तिने वेळीच रोखले नाही असेही निक्षून सांगितले. यास्तव आता युद्ध सुरू झाल्यावर ते जिंकण्यासाठी अशा कपटी बांधवांजवळ कपटाने वर्तन केले तर त्यात काहीही दोष नाही असे समजावून दिले. गांधारीने माझा एक तरी पुत्र जीवित ठेवायचा होता असा विलाप केला आणि उच्च आवाजात तिने विचारले की युद्ध जिंकणारा तो राजा युधिष्ठिर कोठे आहे? अर्जुन कोठे आहे? त्याबरोबर थरथर कापत युधिष्ठिर तिच्या समोर आला आणि त्याने तिला वाकून नमस्कार केला. त्यावेळी आपल्या डोळ्यावर बांधलेल्या पट्टीच्या फटीमधून तिने युधिष्ठिराच्या हाताची बोटे पाहिली. त्याबरोबर युधिष्ठिराच्या बोटांचा अग्रभाग काळा झाला हे पाहून अर्जुन घाबरला आणि तो श्रीकृष्णाच्या मागे लपला. अशा प्रकारे अर्जुन घाबरलेला पाहून गांधारीचा क्रोध शांत झाला. तिने सर्व पांडुपुत्रांचे प्रेमळ मातेप्रमाणे सांत्वन केले, त्यांना आशीर्वाद दिले. यानंतर धृतराष्ट्राला आणि युधिष्ठिराला पुढे करून सर्वजण समरांगणात गेले. तेथे गिधाडे, श्वापदे स्वजनांच्या मृतदेहाचे लचके तोडत असलेले पाहून
स्त्रिया आक्रोश करू लागल्या. आपल्या नातलगांच्या मृतदेहावर आडव्याहून विलाप करू लागल्या. गांधारीने श्रीकृष्णाला हाक मारून बोलावून घेतले. एकेका पुत्राचे, नातलगाचे, वीराचे नाव घेत घेत ती म्हणाली, जनार्दना, दोन्हीही बाजूने असा महाभयावह संहार होत असताना तू त्याची उपेक्षा कशी करू शकलास? वास्तवात तुला अशक्य असे काय आहे? तू दोनही बाजूने स्वतःचे मत वळविण्यासाठी सामर्थ्यशाली होतास आणि आहेस. गोविंदा, तुझ्याच साक्षीने हा दोनही बाजूने भीषण संहार झाला आहे. आता मागे फक्त स्त्रिया, बालके अनाथ होऊन असहाय्य अवस्थेत उरली आहेत. 5 पांडव सोडले तर संपूर्ण कौरववंश नष्ट झाला आहे. यास्तव मी तुला शाप देते की तुझ्या बंधुबांधवांचाही नाश होईल. आजपासून 36वे वर्ष सुरू झाले की तुझे कुटुंबीय, मंत्री, पुत्र हे सर्वत्र परस्परात लढून मृत होतील. तू अपरिचित आणि सर्व क्षेत्रांकडून दुर्लक्षित होऊन एखाद्या अनाथाप्रमाणे वनात संचार करशील आणि कोणा क्षुद्र उपायाने तुला मृत्यू येईल. या भरतवंशीय स्त्रियांप्रमाणे तुझ्या कुलातील स्त्रिया, पुत्र, पौत्र त्यांच्या मृत झालेल्या बांधवांवर पडून असाच शोक करतील. हे ऐकून स्मितहास्य करत श्रीकृष्ण म्हणाला, हे क्षत्रिय स्त्रिये, हे सर्व असेच होणार आहे, यात काहीच शंका नाही. वृष्णीकुलाचा संहार माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही. ते अन्यांना अवैध आहेत. यामुळे ते आपापसात लढूनच मृत होऊ शकतात. गांधारी आणि त्यावर श्रीकृष्णाने दिलेले उत्तर ऐकून पांडव भयभीत झाले. त्यांच्या मनात उद्वेग निर्माण झाला आणि ते जीवनाविषयी निराश झाले. श्रीकृष्णाने गांधारीला आठवण करून दिली की तू स्वतः तुझ्या लाडक्या पुत्राला दुर्योधनाला युद्ध करू नको, पांडवांना त्यांचे राज्य देऊन सलोखा कर, असा उपदेश केला होतास. तसेच तू दुर्योधनाला असेही सांगितले होतेस की यतो धर्मस्थो जयः, जिकडे धर्म तिकडे जय, असे तूच म्हणाली होतीस. तू तुझ्या पुत्राला वेळीच आवरू शकली नाहीस, मग आता तू मला का बरे दोष देत आहेस? तुझा पुत्र दुरात्मा, दुराभिमानी, दुष्कर्मपरायण, निष्ठूर आणि वैराचे मूर्तिमंत उदाहरण होता. त्याला पाठीशी घालून तू अपराध केला आहेस, हे तू उत्तम समजते का? हे क्षत्रिय स्त्रिये, क्षत्रिय माता पुत्राला समरांगणात शत्रूला ठार करण्यासाठी किंवा लढाई करताना मृत होण्यासाठीच जन्म देते. तुझे पुत्रांना समरांगणावर पराक्रम करत वीरमरण आले आहे आणि ते सर्व उत्तम गतीला प्राप्त झाले आहेत. तेव्हा आता शोक आवर. हे ऐकून गांधारी शांत झाली. यानंतर धृतराष्ट्राने युधिष्ठिराला बोलाविले आणि त्याला विचारले की येथे मृत झालेल्या प्रत्येकाचा दाहसंस्कार तू करशील का? यावर युधिष्ठिराने कौरवांचे कुलगुरू सुधर्मा आणि पांडवांचे कुलगुरू धौम्य यांना पाचारण केले. तसेच घृताची, चंदनाच्या लाकडांची, अन्य सर्व व्यवस्था केली. यावर संजयासह अन्य सर्वांनी देखरेख केली. चिता रचल्या गेल्या आणि सामवेदाच्या घोषात सर्व मृतांचा दाहविधी करण्यात आला. हरिओम.